अजब रमा राघवची जोडी। गिरीशराव, तुमची ज्येष्ठ कन्या रमा काल मध्यरात्री आमच्या घरी आली होती। तिने काल मद्यपान केलं होतं। तिचा स्वतःवर ताबा नव्हता। दारूच्या नशेत ती काहीही बरळत होती आणि त्याची चिंता मला लागली, म्हणून मी ते सांगायला इथे आलो। गिरीशराव, काल रमा जे काही बोलली, जी काही वागली, ते अतिशय अशोभनीय आणि अपमानास्पद होतं। गुरुजी, लेकीच्या वतीनं मी तुमची माफी मागतो आणि राघव, तुझे आभार की तू माझ्या मुलीला सुखरूप घरी आणून सोडलंस। अहो नाही, तुम्ही हात असे जोडू नका हो। एक लक्षात घ्या गिरीशराव, मला जशी माझ्या राघवची काळजी वाटते ना, तशीच मला तुमच्या रमाची सुद्धा काळजी वाटते। पण तिचं हे असं दारू पिणं, बेताल वागणं, शुद्ध हरपून असं रस्त्यावर पडणं, हे चांगलं नाही ना। तिचं आयुष्य असं वाया जायला नको। तिने वेळीच स्वतःला सावरायला हवं आणि तिचे पालक म्हणून ती जबाबदारी तुमची आहे। आणि ती तुम्ही टाळू नका असं मला वाटतं। गुरुजी, मी पुन्हा एकदा तुमची माफी मागतो आणि राघव, तुझे आभार। गिरीशराव, असे आभार म्हणू नका, तो एक संस्काराचा भाग आहे। पण राघव रमाला आयुष्यभर सांभाळणार आहे का? तिच्या चुका तिलाच सुधारायला हव्या। तिचं आयुष्य असं वाया जाता कामा नये। तिने स्वतःच स्वतःला सुधारलं पाहिजे। गिरीशराव, मला वाटतं की तुम्ही तुमच्या मुलीवर संस्कार करण्यात कमी पडताय, तिला प्रेम देण्यात कमी पडताय तुम्ही। गिरीशराव, काल रात्री रमा म्हणाली की माझ्या घरी माझी असोशीने वाट बघणार कोणी नाही। गिरीशराव, याचा अर्थ काय? ते रमा आतून दुखावली आहे। तिला हवं ते प्रेम या घरात मिळत नाहीये। तुम्ही तिला हवी असलेली माया देऊ शकत नसाल, ती सतत दारूसारख्या गोष्टींचाच आधार घेत राहणार ना। हे बघा, पैशाने सगळ्या गोष्टी साध्य होत नाहीत। आपल्या मुलांवर संस्कार आपणच करायचे असतात, ते महत्वाचं आहे। काल बोलता बोलता तिने पुरोहितांचे संस्कार काढले। संस्काराच्या नावाखाली राघवची प्रगती तुम्ही थांबवताय असं तिला वाटतं। अर्थात ती हे सगळं दारूच्या नशेत बोलत होती, पण तिने सुद्धा जागेपणी हे समजून घेतलं पाहिजे की स्वातंत्र्य आणि स्वैराचार त्यात खूप फरक आहे। रमा बेटा, तू हुशार आहेस, स्मार्ट आहेस, शिकलेली आहेस, मग असं बेताल वागणं सोडून दे। समाजात तुझ्या वडिलांचं खूप नाव आहे, ते नाव राख। आणि हे बघ, मी जे काही तुला सांगितलं त्याचा शांतपणे विचार कर, पण राग मानू नकोस। चला, येतो आम्ही। आणि गिरीशराव, तुम्ही सुद्धा आता मी जे काही बोललो त्याबद्दल राग मानून घेऊ नका। गिरीशराव, मी पुन्हा सांगतो
की मुलांवर संस्कार करणं खूप महत्वाचं आहे आणि ती जबाबदारी तुम्ही नीट पार पाडाल याची मला खात्री आहे. येतो. पुरोहित, थांब. तू हा जो काय गुरुजी वगैरे आहेस ना, तो तुझ्या त्या देवळात आणि तुझ्या घरी माझ्याच घरात येऊन संस्काराच्या नावाखाली ही अशी गरळ ओकायची हिंमत कशी झाली रे तुझी? लावण्या, तोंडावर. तू गप्प बस. डोंट. आपल्या रमाला बोलतो हे म्हटल्यानंतर तू तिची बाजू घेऊन याला सुनवायला हवं होतं. पण त्याच्याऐवजी तू काय करतोस? त्याचीच माफी मागतोस. ती रमा आहे ना, तुकडा आहे माझ्या काळजाचा. खूप प्रेम करते मी तिच्यावर. तिला रोज खूप प्रेम देते. मी तिच्यावर इतकं प्रेम करते ना ज्याची कल्पना सुद्धा नाहीये. इनफॅक्ट या जन्मात माझ्या प्रेमाची इंटेन्सिटी सुद्धा तुला कळणार नाही. आणि म्हणे प्रेम देण्यात कमी पडतात. गिरीश, मी घडवलं तिला. मी एकटीने. आणि आत्ताच्या काळात सगळ्यात महत्वाचं असतं ना ते स्वातंत्र्य दिलं. आणि अभिमान आहे मला रमाचा की मी जे काही शिकवले ते ती फॉलो करते. आणि तिने ते केलंच पाहिजे तरच ती आजच्या या जगात टिकू शकेल. लिसन टू मी रमा. इज अ हॅपी हेल्दी लाईफ आहे ना तिच्याकडे, ते ती एन्जॉय करू शकेल आणि ते ती करतेय. आणि आपल्या मनासारखं जगण्यासाठी सगळ्यात महत्वाचा असतो ना पैसा. आणि तो आहे आमच्याकडे. संस्कारांच्या नावाखाली मन मारून जगणाऱ्या तुझ्यासारख्या लो क्लास म्हाताऱ्याला मी काय बोलतेय कसं कळणार? लावण्यताई, मुलीच्या चुकांवर पांघरून घालू नका. अशाने तुम्ही तिला आणखीन चुका करायला भाग पडताय. चुका? कुठल्या चुका? कसल्या चुका? चुका माय फुट. ती जे काही करते ना ते करेक्ट करते. आणि ती दारू पिऊन होऊ दे ना तर बाकी काही करू दे, त्याच्याशी तुझा काय संबंध आहे? त्यात मला असं वाटतं की ती जे काही बोलली ते करेक्ट बोलली, चांगलं बोलली. तू बोलायचं नाही मध्ये. हा मुलगा आहे ना तुझा, माझ्या रमाचं करिअर डिस्ट्रॉय करायला निघालाय. लावण्य मॅडम, अति होत आहे आता. आणि तुम्हाला जे काय बोलायचं ते बोला, पण माझ्या आबांशी ह्या अशा भाषेत बोलायचं नाही. रिक्वेस्ट करतोय मी. राघव, तू मध्ये बोलू नकोस. आहे ना राघव,
ज्यांची ऐकण्याची पात्रता असते त्याच्याचकडे जाऊन सांगायला हवं. हे मी विसरलो होतो. चल आपण निघूया. कुठे चाललात? थांबा इथे. कुठे पळून जात आहे पळफुट्यांसारखे? आणि काय रे, हा कुठे जात आहे? मग अशी संस्कारांबद्दल बोलत होतास ना तू? तू संस्कारांबद्दल बोलत होतास ना? मी माझ्या मुलीवर योग्य संस्कार केलेत. विश्वास आहे मला माझ्या संस्कारांवर. माझी रमा कधीच काही चुकीचं करू शकत नाही, करत नाही. आणि ती काल जे काही बोलली ना ते खरं तर तुझ्या मुलाच्या भल्यासाठी होतं. त्यामुळे खरं तर तू माझ्या मुलीचे आभार मानले पाहिजे, तिने नाही. यापुढे दुसऱ्यांच्या मुलांवर आरोप करताना ना 100 वेळा विचार करायचा. आणि तू असशील रे पुरोहित, पण म्हणून तू जे बोलतोयस वागतोय ते प्रत्येक वेळी खरंच असतं, करेक्ट असतं असं नाहीये. ओके? आणि तुझे ते संस्कार useless, outdated, just like you. निघा आता. I said out. Mom. आता मला सगळ्याचा अर्थ कळला. गिरीशराव मला माफ करा, मी तुम्हाला उगाच बोललो. या रामाच्या अंगी एवढे सगळे अवगुण कसे आले, कुठून आले हे आता मला कळतंय, आता लक्षात येतंय. कापड कसं विणलं जातं हे ताग्यावरूनच लक्षात येतं. पण गिरीशराव, परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी लक्ष द्या. रमाचं आयुष्य वाया जाऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. हो, येतो आम्ही. त्या म्हाताऱ्याविरुद्ध मी रमाची बाजू लावून धरली आणि डोळ्यांनी राघवशी बोलते. रमा राघवच्या घरी कशाला गेलेली? तर राघवचं भलं करायला. आणि माफी ही मागती राघवची? नाही 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 लावण्या, हे जे काही चाललंय ते साधं सरळ नाहीये. तुला काहीतरी केलंच पाहिजे. यू हॅव टू मेक इट राईट. काय झालं आबा, तुम्ही ठीक आहात ना? मी ठीक आहे रे राघवा, पण हे फार भयंकर आहे रे. मी जे सांगणार होतो गिरीशरावांना ते हे सगळे हसत ऐकून घेतील अशी माझी अपेक्षाच नव्हती. पण गिरीशरावांच्या बायकोने ज्या भाषेत राग व्यक्त केला हे असं मला होईल असं वाटलं नव्हतं रे. खरंय आबा, लावण्या मॅडम जे काही बोलत होत्या ना मला अजिबात सहन होत नव्हतं. त्या रमाला तिच्या आईने लहानपणापासून अशीच शिकवण दिली असणार, त्याचे हे परिणाम आहेत. पण आबा, लावण्या मॅडमना तुमच्या वयाचा मान तरी राखायला हवा होता. राघवा, अहंकाराने आंधळ्या झालेल्या माणसाला लहान मोठं चांगलं वाईट काही कळत नाही. जो समोर येतो त्याला फक्त उद्ध्वस्त करत जातो. आणि हो राघवा, तू या घरातल्या माणसांपासून लांब राहा आणि ऑफिसमध्ये सुद्धा त्या रमाशी जास्ती संबंध येऊ देऊ नकोस, म्हणजे तुला तिच्या आईपासून दूर राहता येईल. हा आबा, पण निघूयात का? मी घरी सोडू तुम्हाला? नाही, तू सोडू नकोस, मी जाईन माझा, तू जा ऑफिसला. हो असं. रमा बेबी, आय एम सॉरी, पण मला तर काही सहन होत नाहीये. आय जस्ट कांट बेअर दिस. मी नाही सहन करू शकत आहे. मामा काय झालं? टेल मी. आय नो काय झालं. राघव सरांचे डॅड तुला आज खूप बोललेत, त्याचं तुला वाईट वाटलंय आणि म्हणूनच तू रडतीयस ना मामा? हो रमा, तुला माहितीये
आजपर्यंत मी आयुष्यात कोणाचं कधी काहीच ऐकून घेतलं नाहीये, पण आज तो माणूस माझ्याच घरात येऊन माझा अपमान केला. माझ्याच घरात इन्सल्टेड मी, काय वाटेल ते बोलला तो मला. सॉरी मम्मा, हे सगळं माझ्यामुळे झालंय, सगळं माझ्यामुळे झालंय. मी इतकी मोठी मिस्टेक केलीच नसती तर हे सगळं झालंच नसतं आणि तू आता अशी रडत नसती. मम्मा आय एम सॉरी. कसली मिस्टेक बाबा? आपल्या फ्रेंड्स बरोबर पार्टी करणं मिस्टेक असते का बच्चा? पण मम्मा, मी राघव सरांच्या घरी जाऊन हा एवढा मोठा हंगामा केला. राघव सरांवर एवढं सुद्धा बोलले की तुम्ही तुमच्या डॅड सारखं नको वागायला, तुम्ही इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे, हे एवढं सगळं बोलले मी त्यांना. एक्झॅक्टली, यू सेड इट राईट. पण तो म्हातारा त्याने आपल्या घरात येऊन हंगामाच केला ना, आणि तेही पूर्ण शुद्धी. असं असू नये. गिरीश मात्र तो असं वागतो तेव्हा त्याला डोक्यावर घेऊन नसतो. तू असं केलंस तर ती लगेच मिस्टेक करते? नाही, नो वे, दिस इज रॉंग. मला वाटतंय की त्या थेरड्याने आणि राघवने आपल्याला सॉरी म्हटलं पाहिजे. बट मम्मा, यू मीन राघव सरांच्या डॅडने सॉरी म्हणायला हवं ना? बिकॉज राघव सरांनी तर काहीच नाही केले. यू आर सो इनोसंट माय बेबी. तुला कळत नाहीये रमा, अगं हे सगळं त्या राघवमुळेच तर होत आहे. मी तिला आधीच वॉर्न केले त्या मुलाबद्दल की तो गिरीशच्या गुड बुक्स मध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय, तुझी सीओशिप काढून घेण्याचा प्रयत्न करतोय. बट मम्मा, आज जे काय झालं त्यात राघव सर काहीच बोलले नाही. म्हणजे राघव सरांचे डॅडच तर सगळं बोलत होते. अगं यालाच म्हणतात दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधणं. व्हॉट? म्हणजे मला कळलं नाही. आज त्या म्हाताऱ्याला आपल्या घरात कोणी आणलं? राघवने. कारण त्याला आपल्याला ह्युमिलिएट करायचं होतं. नाही, मला असं वाटतं की तो मुलगा जेव्हा जेव्हा तुझ्या समोर आला ना, त्याने प्रॉब्लेम्सच क्रिएट केले तुझ्यासाठी, आणि माझा अपमान केलाय सतत. आजही केला त्याने. आणि गिरीशला काय, त्याला तर वाटतं की राघव जे काय बोलतो, जे काय करतो ते आपल्या चांगल्यासाठीच असतं. पण काल तू त्याच्या घरी जाऊन त्याला जे काही बोललीस त्याच्या भल्यासाठीच होतं ना. हो मामा, म्हणजे मला ना खरंच असं वाटतं की राघव सरांनी त्यांची लाईफ एन्जॉय करायला हवी. त्यांनी ना नेहमी हॅपी राहायला हवं. दॅट्स व्हॉट आय फील.